आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। रयत क्रांतीत भूकंप, एनडी चौगलेसह 17 जिल्ह्याचे नेते शिवसेनेत, सदाभाऊ खोतांवर आत्मचिंतनाची वेळ। राज्यातील शेतकरी चळवळीच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना समोर आली आहे। आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला असून संघटनेतील आक्रमक व प्रभावी नेते नाथाजी दत्तात्रय चौगले, एनडी चौगले यांच्यासह 17 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। हा प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। याच कार्यक्रमात प्राध्यापक एनडी चौगले यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेना पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली। रयत क्रांती शेतकरी संघटना ही राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून शेतकरी, कष्टकरी व कामगार वर्गासाठी लढणारी संघटना म्हणून ओळखली जाते। मात्र अलीकडील काळात संघटनेतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी वाढत होती। याच पार्श्वभूमीवर 17 जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे शिवसेनेत प्रवेश केला। या मोठ्या राजकीय घडामोडीत मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा समावेश असून महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला। नाथाजी दत्तात्रय चौगले हे संघटनेच्या कोर समितीचे अध्यक्ष म्हणून प्रभावी भूमिका बजावत होते। आक्रमक नेतृत्व, अभ्यासू दृष्टिकोन आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क यामुळे ते संघटनेतील प्रभावी चेहरा मानले जात होते। त्यांच्या नेतृत्वाखालील या सामूहिक निर्णयामुळे संघटनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे। विशेष म्हणजे राजू शेट्टे यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडत सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना स्थापन केली होती। त्यावेळी जसा राजकीय धक्का बसला होता तसाच धक्का आता त्यांच्या स्वतःच्या संघटनेला बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। जे पेराल तेच उगवेल अशी प्रतिक्रिया उमटत असून संघटनेतील नाराजी, नेतृत्वशैली आणि निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। परिणामी आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। एकूणच एनडी चौगले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोठ्या प्रवेशामुळे रयत क्रांती शेतकरी संघटना कमकुवत झाली असून राज्यातील शेतकरी संघटनांच्या राजकारणात नव्या घडामोडींची नांदी मिळाली आहे। आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।